गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय। मन्यसे यदि तच्छक्यम मया द्रष्टुमिति प्रभो योगेश्वर ततो मे त्वं दर्शयात्मात्म अव्ययम। पण देवा, हे तुझे विश्वरूप में पाहणे शक्य आहे असे जर तुला वाटत असेल तर हे योगेश्वरा कृष्णा, ते तू आपले अविनाशी स्वरूप मला दाखव. म्हणून इथं तो काय म्हणतोय, योगेश्वर शब्द वापरलाय बघा त्यांनी अर्जुनाने. म्हणजे तो कुठल्या, त्याला योगेश्वर कृष्णाला आतापर्यंत कधी म्हटलेलं नाही त्यांनी, लक्षात घ्या. तर आता म्हणतो योगेश्वर कृष्ण, कारण हा कृष्णाचा योग आहे. सर्व ब्रह्मांड निर्मिती ही तुझी शक्ती आहे आणि तुझ्या या योगातून, तुझ्या त्याचा योग कुठला आहे, अतिमानसिक जाणीव हा त्याचा योग आहे, लक्षात ठेवा. म्हणून ती जी जाणीव आहे त्याची अतिमानसिक जाणीव, की ज्याच्यातून संपूर्ण ब्रह्मांड निर्माण झालेला आहे. आणि त्या अतिमानसिक जाणीवेच्या मूळ कल्पना काय आहेत, वननेस, युनायटेडनेस आणि हार्मनी. लक्षात घ्या, खूप सुंदर आहे त्या कल्पना. तुम्ही जोडायला लागलात की तुमच्या लक्षात येईल बघा. आणि मग खरे अरविंद कळायला लागतात काय त्यांना म्हणायचं आहे ते. या दोन्ही गोष्टी सामायिकपणे समजून घेतणे गरजेचे आहे. म्हणून एकत्व, एकत्रितपणा आणि सुसंवादित्व हे त्याला गाठायचं आहे. आणि हे अंतिम त्याची जाणीव आहे, लक्षात घ्या. परंतु यासाठी प्रकृतीला काय करावं लागत आहे, प्रकृतीला सत्याची स्थापना करावी लागते. ऋतत आणि बृहत, सत्यम ऋतत आणि बृहत, सत्याची स्थापना करायची. ऋतत म्हणजे निर्दोष न्याय, प्रत्येक जीवात्म्याला द्यावा लागणारा निर्दोष न्याय, हे प्रकृतीचं कार्य, लक्षात ठेवा. आणि हे ईश्वराच्या जाणीवेतून घडत आहे. म्हणजे केवढं भयंकर झालं गणित. इकडं वननेस, युनायटेड आणि हार्मनी म्हणायचं, आणि इकडं प्रकृतीच्या कार्यामध्ये तोच कृष्ण ऋतत सत्य न्याय देतो आहे. अर्जुनाला, दुर्योधनाला मारायला सांगतोय, भीष्मांना मारायला सांगतोय. म्हणून तो प्रकृतीचं कार्य आहे. म्हणून कृष्ण प्रकृतीच्या कार्यात पडला नाही. असंही एक त्याच्यात बघा. म्हणून या ज्या अतिमानसिक जाणीव आहेत, या इम्प्लिमेंट कशा होत आहेत, संतांच्या मार्फत सुद्धा कशा होत आहेत हे पाहावं माणसाने. जाणतेनी गुरु भजीचे जेव्हा आपण म्हणतो ना, तेव्हा आपल्या गुरूंच्या तत्वज्ञानाला, आपल्या गुरूंच्या जीवनाला या सर्व जाणीवा कशा एकाकार होत जातात. फरक फक्त देहाच्या जाणीवेतला पडू शकतो, एवढाच आहे. म्हणून अंतरंगातलं ते समजणं, जाणतेनी हा फार महत्वाचा शब्द आहे. असा अभ्यास करावा, असं आपलं माझं स्वच्छ मत आहे. या भूमिकेतनं जावं माणसाने. एनिवे, तर परी आणिक एक एत शांगी तुझं विश्वरूपा ते देखावया लागी, पण योग्यता माझ्या अंगी असे की नाही. हे आपले आपण मी नेणे, ते का नेणसी जरी देव म्हणे,
तरी रोगिया काय जाणे निदान रोगांचे. पण देवा येथे आणखी एक गोष्ट आहे, तुझ्या विश्वरूपाला पाहण्याकरता लागणारी योग्यता माझ्या अंगी आहे किंवा नाही हे मी आपणच जाणू शकत नाही. माझं मला कळत नाही. भक्ताला कसं कळणार आहे? तो कायम भक्तच आहे, तो कायम आनंद आहे. हो, त्याला कळणारच नाहीये कधी. बरोबर आहे. जसं रोग्याबाबतचं निदान रोग्याला थोडीच माहिती असतं, असा मी तुझ्या जाणीवेसाठी एक प्रकारे रोगी झालेलो आहे. असं माझं तुझं वेड आहे. आता मी काय स्वरूपातला वेडा आहे ते तू ठरव. आलं का लक्षात? ती ट्रीटमेंट तू द्यायची, तुम्ही नाही देणार, असा त्याचा भाग आहे. बरं का? हे तू का जाणू. बरं का? आणि जी आरतीचे नि पडिबरे आर्थ आपली ठाकी पै विसरे जैसा तानेला म्हणे न पुरे समुद्र मज. आणि ज्याप्रमाणे अत्यंत तहानलेला पुरुष जसा मला समुद्रही पुरेसा होत नाही असे म्हणतो, त्याप्रमाणे महाराज इच्छा करणाऱ्या पुरुषाची इच्छा अत्यंत वाढली असता त्याला आपल्या योग्यतेचा विसर पडतो. हा अनुभव घ्यावा. आपल्याला जेव्हा एखादी इच्छा प्रबळ होते, लक्षात घ्या, तेव्हा आपण आपली योग्यता विसरून जातो. हा प्रामुख्याने भाग आपला जो मी परवा याच्या कालच्या याच्यात किंवा आजच्या याच्यात काय टाकला आहे ना, ते सत्व रजत तमाच्या जाणीवेत न फिरत जात. बघा कसं सगळं जीवन. म्हणजे एखाद्या गोष्टीत आपण अडकलो की मग ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी आपण वाटेल ते करायला पण तयार होतो. असातला तो भाग आहे. लक्षात आलं? हा, आणि प्रत्येकाने आपल्या जीवनात घेतलेला अनुभव असतो, हेही तितकंच खरं आहे. लक्षात घ्या. म्हणून तो म्हणतोय की ज्याप्रमाणे अत्यंत तहानलेला पुरुष जसा मला समुद्रही पुरेसा होत नाही म्हणतो. आता तहान लागली त्या माणसाला, लागून लागून किती लागणार आहे? बरोबर. 1 पेला 2 पेले 4 पेले, 1 लोटी 2 लोटी पिईन. पण समुद्र सुद्धा मला अपुरा पडेल असं जर तो म्हणायला लागला तर काय होईल? त्याप्रमाणे महाराज इच्छा करणाऱ्या पुरुषाची इच्छा अत्यंत वाढली असता त्याला आपल्या योग्यतेचा विसर पडतो. म्हणून हा योग्यतेचा विसर मला पडलाय असं म्हणतोय तो. आणि मला तू आता तुझं विश्वरूप दाखव, मी त्यासाठी योग्य आहे का नाही तू ठरव. हे तू जर नाही म्हणालास की नाही तुझी अजून नाही लायकी नाही तेवढी, मी हरकत नाही, मी थांबतो इथं जातो म्हणतोय तो. असा पण भाव आहे त्याच्यामध्ये. म्हणजे मी कुठेतरी कमी आहे, माझ्यात कमतरता आहे ही पण जाणीव आहे, परंतु तुझं ते स्वरूप बघायची पण तेवढीच इच्छा आहे. म्हणजे खिशात नाहीत पैसे तरी मला सिनेमा तर बघायचा आहे, तशातला प्रकार झाला तो. हा, आपण काय म्हणू आहे की नाही, तशातला तो प्रकार होतो थोडक्यात. अशा प्रमाणे आणि जी ऐशा सचाडपणाची भुली न सांभाळावे समस्या आपुली, या लागी योग्यता जेवी माऊली बाळकाची जाणे. अशा प्रमाणे अत्यंत इच्छेच्या वेगामुळे धूल पडून माझ्याने आपली योग्यता सांभाळली जात नाही. इतकी माझी प्रबळ इच्छा झाली आहे देवा की माझ्याकडनं आता ते काय मी बोलूनही मोकळा झालोय. आता जे सांगायचे आडेवेडे घेत होतो तेही सांगून झालंय, पण माझी ती इच्छा मात्र जबरदस्त आहे. म्हणून आई जशी आपल्या मुलाला काय व किती पचेल हे जाणते, त्याप्रमाणे तू मला हे दाखवायचं का नाही दाखवायचं, त्याचं स्वरूप किती आहे ते तू मला दाखव. बघा किती याने बोलतोय अर्जुन. तया परिसी जनार्दना विचारी जो माझी संभावना, मग विश्वरूप दर्शना उपक्रमो की जो. त्याप्रमाणे जनार्दना माझ्या योग्यतेचा विचार करा व मग विश्वरूप दाखवण्याचा प्रारंभ करा. त्याच्यानंतर तुम्ही मला आधी माझी योग्यता तुम्हीच बघा. म्हणजे तो अवेअर करतोय कृष्णाला, असं म्हणत नाही की तुम्ही मला दाखवाच. म्हणजे बालहट्टही म्हणता येत नाही हा खरं तर, लक्षात. कारण तो का नाही बालहट्ट म्हणता येत, कारण अगोदर तो बुद्धीच्या जाणीवेमध्ये इतका प्रगल्भ झालेला आहे, म्हणून तो बालहट्ट होत नाहीये तसा, असं म्हणायचंय त्याच्यामध्ये. म्हणून तरी
ऐसी ते कृपा करा, एरवी नवे हे म्हणा अवधारा, वाया पंचमाला पे बधिरा, सुख केवते देणे. म्हणून योग्यता असेल तर विश्वरूप दाखवण्याची कृपा करा, नाहीतर विश्वरूप पाहण्याची तुझी योग्यता नाही असे म्हणा. असं म्हणजे त्यांनी दोन्ही प्रश्न म्हणतो, तो आला बरोबर तिथं. बहिऱ्याला व्यर्थ कोमल स्वराचे काय सुख द्यायचे असं जर तुम्हाला वाटत असेल, आपण समजा बहिरे असू इथं आणि हे तिघ जर गायला लागले, ते काय म्हणते यांना काय कळते, यांना काय कळते गाण्यातलं, असं म्हणू नका. असं आम्ही म्हणतोय. तरी आम्हाला ऐकवा, आम्ही योग्य आहोत का नाही आहोत हे तुम्ही ठरवा आणि आम्हाला ऐकवा, आहे की नाही. असा काहीचा भाग गंमत म्हणून अशी आणि कृपा करा असं म्हणतोय. एरवी एकले बापियाचे तृषे, मेघ जगापुरते काय न वर्षे, परी जहाले ही वृष्टी उपेके, झरी खडकी होय. एरवी एकले बापियाचे तृषे म्हणजे त्या चातक पक्षाचं नाही, काय म्हटलं त्यांनी बरोबर, नाहीतरी एका भाग्यवान चातका करता वर्षाव करताना मेघ सर्व पृथ्वीवर पाऊस पडत नाही काय. मेघ काय फक्त एक चातक पक्षीसाठीच फक्त पाऊस पाडतोय आणि बाकीच्या दगडांवर नुसतं पडतच आहे ना, पण तरी तो मेघ पडतोच खाली. तसं मी जर चातकासारखी, तुमची माझी स्थिती चातकासारखी झालीये की तुम्ही मला विश्वरूप दाखवायचे आणि ते मेघ बसवायचेत की नाही हे तुम्ही ठरवायचे, असंही तो सांगतोय त्यांना बरं का. पण पृथ्वीवर तरी एका भाग्यवान चातका करता वर्षाव करताना मेघ सर्व पृथ्वीवर पाऊस पाडित नाही काय, पण पृथ्वीवर वर्षाव झाला तरी खडकावर झालेला वर्षाव व्यर्थच जातो, हेही तितकंच, हेही त्याला माहिती आहे. म्हणून मी जर चातक नसेन तर, आणि मी जर त्याच योग्य नसेन तर काय म्हणतो आपण ते पाणी पडलं गडग, काय ते पालत्या गाड्यावर पाणी, तशी परिस्थिती. फालत्या गाड्यावर पाणी होईल असं म्हणायचं त्यांना. चकोरा चंद्रामृत फावले, येरा आण वाहुनी काय वारिले, परी डोळ्यावीण पाहले वाया जाय. म्हणून पूर्णचंद्राच्या प्रकाशात चकोरांना अमृतकण मिळतात आणि बाकीच्यांना चंद्राने आपल्या प्रकाशातील अमृतकण वेचायला शपथ बावून मनाई केली आहे काय. पण चकोराची अमृतकण पाहण्याची दृष्टी इतरांना नसल्यामुळे नुसता चंद्राचा प्रकाश पाहण्याने तो लाभ होत नाही. लक्षात, म्हणजे चकोर पक्षी चंद्राचा अमृत जो पितो ते अमृत आपल्यासारखं आपणही पाहतो की कोजागिरीला, नाही का. आपल्याला काय त्यात अमृत बिमृत काही दिसत नाही, उगाच आपली भावना ठेवतो. ते दूध चंद्राच्या तिथं गच्चीवरती ठेवतो, पैसे नसतील तर कॉफी ठेवतो, काय प्रॉब्लेम नाही. असं करतो की नाही आपण, आणि मग उगाच म्हणतो ते पडले अमृत, पडले अमृत. पण ते अमृत पडण्यासाठी जी वृत्ती तयार व्हायला पाहिजे, ती वृत्तीच माझ्यामध्ये जर नसेल तर ते अमृत कितीही पडलं तरी त्याचा काय उपयोग आहे, वाया जाणार आहे. आलं का लक्षात. म्हणजे ज्ञानेश्वरांचे उपमा आहेत बघा, खूप सुंदर उपमा आहेत लक्षात. त्या वापरता येत नाहीत खरं आपल्याला, काय मला खरंच नाही, मला आठवतच नाही काही लिहितो तेव्हा या उपमा. काय आपलं डोकंच नाही तेवढं असं वाटत. काय किती सुंदर उपमा आहेत. बरं निवे. म्हणून विश्वरूप तू सहसा, दाविसी की रहा भरवसा, का जे कडाडा आणि गहिसा, माझी नित्य नवा तू की. म्हणून म्हटल्याबरोबर तू एकदम विश्वरूप दाखवशील हा मला पक्का विश्वास आहे. आता परत त्याला उलट त्यांनी गुगली टाकलाय कृष्णाला अर्जुनाने. म्हणजे हे कसं झालं, चकोर आहे की नाही तू ठरवायचं, पण पाडायचं आहेच. म्हणजे ते चंद्र सारखं चांदण्यात राहायचंच आहे. मी चातक आहे का नाही हे तू ठरव, पण पडच खाली मेघासारखं, असं मला तू विश्वरूप दर्शन दाखवच. म्हणून तो फार भारी बोलतो बघा. म्हणून म्हटल्याबरोबर तू एकदम विश्वरूप दाखवशीलच, आहे का नाही. तुम्ही माझ्या करणारच आहात मला माहितीच आहे. म्हणजे कंपल्शन हो, दुसरं काय त्याच्यात. ते प्रेमाचं कंपल्शन आहे. सांगण्याचा हेतू काय आहे, तो तेवढी जवळीक आहे त्यांच्याशी. म्हणून बरं का, जवळीक काय एकरूपच झालेले ते असा प्रकार आहे.
हा मला पक्का विश्वास आहे, कारण उतावळीने व अविचाराने देणाऱ्यांमध्ये तुझे देणे नेहमीच अपूर्व असते. कारण तू फार अविचारी आहेस, आहे की नाही. तू जेव्हा देतो ना तर छप्पर फाडके देत आहे, तसा प्रकार आहे तुझा. म्हणजे तो सुदामा आला पोळी घेऊन चिंदीवर, आयुष्यभर लक्ष दिलं नाही, पण तो आला जेव्हा त्याच्याकडे, तेव्हा तो घरी जाऊन पाहतो तो सगळं सोन्याचा महाल. अरे काय त्या एवढ्याशा पोह्याच्या चिंदीचं मूल्य काय, और ते सोन्याच्या महालाचं मूल्य काय, काय काय वेळच की काय तू, असं म्हणतोय तो. असं गणित आहे त्याचं. पण देताना तू पात्रतेचा विचार करीत नाही. हे कुठे गेलं. अविचाराने देणाऱ्यांमध्ये तुझे देणे नेहमीच अपूर्व असते. तुझे औदार्य जाणू स्वतंत्र, देताना मनसी पात्र पै कैवल्य असे पवित्र, वैर्याही दिधले. तुझे औदार्य निरपेक्ष आहे हे मी जाणतो, पण देताना तू पात्रतेचाही विचार करीत नाहीस. मोक्षासारखी शुद्ध अशी स्थिती तू आपल्या शत्रूलाही देऊन टाकतोस. कंसाला देऊन टाकली, पूतनेला देऊन टाकले. अहो तिचं तर रक्त प्याला तो, मग संपूर्ण देह बुद्धी ग्रासून टाकली पूतनेची आणि तिला मोक्षाच्या मार्गाला नेऊन टाकले. लक्षात ठेवा, केवढी भयंकर जाणीव आहे पूतने मावशीची. कथा ऐकायला राक्षसी म्हणून आली वगैरे ठीक आहे, पण ती काय कर्माने त्याच्या समोर आली आहे, आणि अर्जुन काय कर्माने समोर येतोय बघा, आहे की नाही. आणि बाकीचे सर्व त्यांच्याच कर्माच्या अहंकाराच्या जाणीवेतून कौरवांच्या बाजूनी ते 18 औक्षणी सैन्य उभं आहे. लक्षात घ्या, सर्व कर्माच्या जाणीवेतून उभे आहेत आणि दोन्ही बाजूला अहंकाराच्या पेटत्या धुनी आहेत. लक्षात घ्या. म्हणून त्याचा जो अधिकार आहे ज्ञानाच्या जाणीवेचा, तो फक्त अर्जुनालाच दिला गेलेला आहे. असा तो वीर पुरुष आहे. खूप सुंदर आहे. अर्जुनावर जेवढं लिहावं तेवढं कमी आहे खरं तर. त्याच्या जाणीवा खूप वेगळ्या प्रकारे, म्हणजे त्या आपल्याशी जुळतात. म्हणून तो महामानव का आहे हे समजलं पाहिजे आपल्याला कुठेतरी. म्हणून खरोखरच आता हे झालं नाही का. शेवटचे मोक्ष दुराराध्य कीर होय, परी तोही आराधी तुझे पाय, म्हणून धाडसी तेथे जाय पायिक जैसा. खरोखरच मोक्षाची आराधना करणे म्हणजे मोक्ष प्राप्त करून घेणे अत्यंत कठीण आहे, पण तोही तुझ्या पायाची आराधना करतो, म्हणजे तो तुझ्या पायाच्या आश्रयानेच मिळतो. म्हणून तू जेथे त्याला पाठवितोस तेथे तो सेवकाप्रमाणे जातो. म्हणून ईश्वराच्या पायापाशीच मोक्ष आहे. लक्षात ठेवा, असं त्यांना म्हणायचंय. आणि ईश्वरांनी सांगितलं याला मोक्ष द्यायचा, कारण त्याच्याच हातात आहे ते सगळं. बरोबर आहे ना, कारण त्यांनीच दिलेत ना सर्वांना मोक्ष. तर या भूमिकेतनं आणि ईश्वराने स्वतःच्या कुलाला सुद्धा मारून टाकलं. लक्षात ठेवा. म्हणून पुत्र वित्त आप्त गोत्र परमेश्वराच्या ठिकाणी काही नाही. मी त्या गोत्राचा आहे म्हणजे लय भारी, नथिंग डुईंग. कर्माचा प्रमाणे मर, भोगायचं ते भोग. म्हणून नदीचं मूळ आणि ऋषीचं कुळ पाहू नये म्हणतात. त्याची कारणच ती आहेत, कारण त्या जाणीवा सर्व वेगळंच आहे. हो, सर्वस्व अर्पावे शेवटी ही जाणीव येते. देवाच्या सखत्वासाठी कराव्या जीवलगांच्या तुटी, सर्वस्व अर्पावे शेवटी प्राण तोही त्यागावा. मग काय राहतं काय शिल्लक, आहे की नाही. आणि शेवटी तुकारामाने हेच केलं. बायकोला म्हटलं येते का बघ, पण नाही आली तर तुकाराम थांबला नाहीये. फार महत्वाची गणित आहे ती, समजून घ्यावी लागणार आहेत आपल्याला. म्हणून हा अध्यात्माचा मार्गच खूप वेगळा आहे त्या भूमिकेतनं. म्हणून त्याच्या पायाच्या आश्रयानेच तो आपल्याला मिळणार आहे. म्हणून कृष्णाचे पाय सोडायचे नाहीत.
लक्षात आलं? त्याची कारणच ती आहेत आणि तोच ती आज्ञा देईल आपल्याला. मग भले मरणाच्या वेळेला देईनात का आपल्याला, काही प्रॉब्लेम नाही. म्हणून देहा पाठी मजसी एकची होय हे जे म्हटलं जातं त्याचं कारण हे, कारण एवढी आपल्या जीवनात अनंत गोष्टी आपण अनेक जन्मात करत आलेलो आहोत, ती सगळी काय एका जन्मात फिटणार आहेत का? कारण अनेक जन्मात अनेक क्षण काय 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 केलेलं असणार आहे आपण. त्या प्रत्येकाच्या कृती त्या एकाच जन्मात सगळ्या आपल्या समोर येणार आहेत का? तसं होणारच नाहीये. मग ते संचितात काहीतरी राहणारच आहे. म्हणून ज्ञानाग्नीचे निखे जेणे झालेली कर्मे अशिखे. म्हणून प्रारब्ध भोगायचंय. ज्ञानाच्या जाणीवा अर्जुनासारख्या वाढवायच्या आहेत. भोगत भोगत जगायचंय, मागायचं काही नाही ईश्वराला. आणि मग देह सुटला की देहा पाठी मजसी तो एक आपल्याला मोक्षालाच घेऊन जातो. कारण तो मोक्ष त्याच्या पायाशीच आहे. या एका घटनेमधनं एवढं सगळं कळतं बघा आपल्याला. एक तरी होई अनुभवावी म्हणतो ना, हे असा अनुभव नसतंय त्याचं, बाकी काही नाही. तुवा सनकादिकाचे माने सायुज्जी सौरस दिधला पूतने जे विषाचे स्तनपाने मारू आली. तिचा याच्यात दिलंय बघा, विषाचे स्तन भरून तुझा प्राण येण्याकरता आलेल्या पूतनेलाही भगवंता तुवा सनकादिकांच्या प्रमाणे आपल्या सायुज्य मुक्तीचे सुख दिले. बघा, ही त्याची भूमिका खूप महत्वाची आहे. म्हणजे पूतनेनी त्याला फसवलं असं वाटलं वरपांगी, पण तो फसल्या गेलेला नाहीये, लक्षात घ्या. कारण पूतनेला फक्त तिचा त्या जन्मातलं कर्मच फक्त दिसत होतं आणि ती कोणाला तरी बांधलेली होती, कंसाला. बरोबर आहे की नाही? त्यामुळे ते तसं घडलंय. रामाच्याही याच्यामध्ये रावणाची जी ते नाक कापलं नाही का, ती शूर्पणखा, तिचंही असंच सांगतात. आणि ही जे प्रकार आहे ते सर्व, कारण हे डायरेक्ट आता राम म्हणून लक्ष्मण आपण एक म्हणते, ते लक्ष्मणाने नाक कापलेले, रामाने डायरेक्ट कापलेले नाही. रामाने फक्त त्या वाल्याकोळ्याने काय तो वाली आणि सुग्रीव यांच्या लढाईमध्ये बाण सोडलेत आणि त्या राक्षसांच्या वेळेला सोडलेले सुरुवातीच्या ह्याच्यात आणि रावणाच्या ह्याच्यामध्ये. म्हणून मूळ रामाच्या बाणाने कीर्ती लोक मेली आहेत असा विचार केला असेल तर ती सर्व लोक मोक्षाला पावलेली आहेत, लक्षात ठेवा. आता एक्झॅक्ट आपल्याला काही ते माहित नाही त्या डिटेल एवढ्या स्टोऱ्या, परंतु याच्याप्रमाणे असं म्हणायला हरकत नाही. हा गा राजसूय यागाची या सभासदी देखता त्रिभुवनाची मांदी कैसा शतदा दुर्वाक्य शब्दी निस्तेजिलासी. त्याचप्रमाणे दुसरा प्रसंग पहा. पांडवांच्या राजसूय यज्ञामध्ये सर्व सभासदांच्या समोर त्रैलोक्यातील समुदाय जमला असताना त्या शिशुपालाकडून हजारो अपशब्दांनी तुमचा कसा पाण उतारा केला गेला, तसा घोर अपराध करणाऱ्या शिशुपालाला देखील गोपाळा तुम्ही आपल्यात मिळवून घेतले आणि उत्तान पादराजाच्या मुलाला ध्रुवाला काय ध्रुवपदाची प्राप्तीची इच्छा होती तरी त्याला फक्त वडिलाच्या मांडीवर बसायचं होतं. त्याचं दुःख एवढंच होतं ध्रुवाचं, बरोबर आहे ना. पण त्याला कुठे नेऊन पोहोचला, स्वतःच्याच मांडीवर नेऊन बसवलं त्याला अढळ पदावर. अजून काय पाहिजे, आहे की नाही? म्हणजे काय तू मागतोय ते मागतोय काय तू दे, म्हणजे मी तुला विश्वरूप दर्शन मागतोय हे तू कसं पूर्ण कर, त्याला आठवण करते. मग तू एवढ्या सगळ्यांच्या कॅज्युअल पास केल्या माझ्याही करावं, माझ्या हे करायचं ना, हे सांगतो की नाही आपण ऑफिसमध्ये सरांना आपल्या, तशातला प्रकार आहे हा. आणि परत त्याचं गुणगान पण आहे. ईश्वराला त्याचं गुणगान खूप आवडतं बघा, असं म्हटलं जातं. त्याची कारण पण इथं दिसतात आपल्याला लक्षात. आणि तो खुशी होतो ना कृष्ण, तर लागले तयारच होत विष्णू सुरू असं खुश करा, देवाला खुश करा. मस्का लावायचा तर देवाला लावा, बाकी कोणाला लावायची गरज नाही. तो वना आला याची लागी जे बैसावे पितयाची ओसंगी
की तो चंद्र सूर्याधिका परिसी जगी श्लाघ्य केला. अशा रीतीने कडू गेला बरं. पित्याच्या मांडीवर बसावे याच उद्देशाने तपश्चर्या करण्याकरता तो अरण्यात आला होता, पण तुम्ही त्याला चंद्र सूर्यापेक्षाही श्रेष्ठ केला, ध्रुवपद दिलं त्याला. लक्षात. ऐसा वनवासिया सकाळा देता एकची तू धसाळा, पुत्रा आळविता अजामेळा आपण पे देसी. अरे बापरे. अशा रीतीने तुझ्याकरता वनवास करणाऱ्यांना तूच एक विचार न करता देणारा आहेस. अजामेळ पुत्राला प्रेमाने बोलावीत असता तुम्ही त्याला आपलीच प्राप्ती करून दिली. आता अजामेळाची कथा थोडक्यात अशी आहे की तो एक हे असतो, ब्राह्मण असतो आणि खूप त्याचे वडील पंडित वगैरे असतात, एखाद्या राजाच्या ह्याच्यातले मुख्य अधिकारी वगैरे असतात, परंतु हा गुरुगृही असताना खूप हुशार होता लहानपणी. आणि पण गुरु सांगायचे की तू गुरुगृही जेव्हा जातो आपण तेव्हा आपल्या गावात जायचं नसतं, असं त्याची पद्धत होती. परंतु तरी सुद्धा तो त्याच्या गावामध्ये वगैरे त्यांना गुरूंची नजर चुकवून शिक्षण जेव्हा होत आलं, हुशार असं एक पाठी असतो तो, त्याच्यामुळे तो त्याला शिकण्यासारखं असं खूप काही राहिलेलं नसतं, तर त्याच्यातनं तो जायला लागतो आणि मग हळूहळू त्याला वाईट सवयी लागायला लागतात आणि तो गुरूंचाही मग अवमान करतो, त्यांच्याशी खोटं बोलतो वगैरे वगैरे. आणि पण तरी मग गावात गेल्यानंतर वडील ज्या जिथं असतात, ज्या राजाच्या अधिकाराखाली, त्याच अधिकारावरती हा अजामेळ पण जातो. परंतु याच्या संगतीमध्ये संग त्याला वाईट लागते आणि त्या याच्यातनं, त्या वाईट संगतीतनं त्याचं तो अत्यंत रसातळाला जातो आणि त्याच्या पुढच्या जन्मामध्ये ज्या संगतीमध्ये तो असतो त्याच्यामध्ये त्यांचा जन्म होतो. पण हा असतो पूर्व पुण्याईचा बरं का. तर त्या याच्यामध्ये त्यांना पुढच्या जन्मामध्ये अत्यंत दुर्घट अशा स्थितीत त्याचा जन्म होतो. नंतर त्याचं लग्नही त्या याच्यात होतं आणि त्यांना जो मुलगा होतो, तर बरीच मुलं होतात, 4-5 होतात, त्यातला जो शेवटचा मुलगा असतो त्याला नारायण असं त्याचं नाव ठेवलं जातं. आणि तो नारायण त्याला त्याच्या नावाचा उच्चार करत करत जेव्हा तो हे करतो, तो त्याचा पुत्र मरणाच्या दारावर येतो, तेव्हा त्याला तो नारायण नारायण करत जातो, तेव्हा प्रत्यक्ष नारायणच त्याला घ्यायला येतं. असं काहीतरी ती कथा आहे. मला खूप डिटेल माहित नाही त्याचे, मोठी लांबलच काय ती 1-2 जन्माशी रिलेटेड अशी कथा आहे बरं का. तर असा तो अजामेळ ज्याला कुठे गेलं, वनवास करणाऱ्यांना, म्हणजे त्याला तो वनवास घडला ना, तूच एक विचार न करता देणार आहे. अजामेळ पुत्राला प्रेमाने बोलावित असता तुम्ही त्याला आपलीच प्राप्ती करून दिलीत. म्हणून ते ऋषी सुद्धा मुद्दाम, त्याला तो इतका खालच्या याच्यात जन्म झालेला असतो की त्याला देवाचं नाव घेणं हे अवघड जात असतं. खूप लोकांचं होतं असं, देवाचं नाव, सुशिक्षित लोकांना सुद्धा देवाचं नाव कसं घ्यायचं माहित नसतं, लक्षात ठेवा. आपल्याला वाटतं, परंतु देवाचं नाव कसं जप करायचा आपण ते नेहमीच असल्यामुळे आपल्याला काही वाटत नाही. परंतु ज्यांचा देवाशी काही संबंध नाही, आपण ते हल्ली त्या अमेरिकेत वगैरे बघता ना तुम्ही, ते त्यांनी काही संस्कृत दाखवलं की आपल्याकडे सगळे ते व्हिडिओ त्यांचे व्हायरल होतात वगैरे, ते सगळं चालतं. परंतु तिथं जप कसा करायचा हे पण माहित नसतं लोकांना. मेडिटेशन तर खूप लांबची गोष्ट झाली, काही संबंधच नाही ना कधी. भारतातही काही कमी असं काही नाही की जप कसा करायचा हे जाऊ दे, त्या गोष्टी शिरायला नको. परंतु माहिती नसतं तर ते त्यांना नारायण नारायण म्हणायला, म्हणून तो मुलाचंच नाव नारायण ठेवतो. कारण आसक्तीचं रूपच नारायण ठेवायचं असं त्यांना म्हणायला केलं. आयडिया ती आहे त्यातली की ते गुरु त्याला सांगतात की तू ते नाव, मुलाचं नाव नारायण ठेव. कारण त्याला असं डायरेक्ट सांगून जप कर म्हटलं तर जपच करता येत नसतो, असं असतं ते. मग त्या निमित्ताने मग नारायणा ये, नारायणा खा, नारायणा जेव, नारायणचं, नारायण हे कर, आंघोळ कर, सगळं नारायण 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 असं तो विचार आहे, बाकी काय नाही. तर ज्याने जेणे उरी हानी तलासी पांपारा, त्याचा चरण वाहसी दातारा, अजूनही वैरियाची या कलेवरा विसंबसी ना. म्हणून ज्याने तुझ्या वक्षस्थलावर लाथ मारली आहे की नाही, तुम्हाला माहिती आहे ती कथा. भृगुची, तर ती जी वक्षस्थलावर लाथ मारली त्याची खूण सुद्धा पांडुरंगाच्या मूर्तीवर आहे असं म्हणतात पंढरपूरच्या.
म्हणून मला ते लक्षात आलं. पण त्याच्या वक्षावरती म्हणजे विष्णूच्या छातीवरती त्याची ती पायाची खूण आहे, असं तो बाळगतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. तसा अजून तुम्ही वक्षस्थलावर धारण केला आहे, अजूनही आपल्या शंखासूर या शत्रूच्या शरीराला म्हणजे शंखाला आपण दूर करीत नाही. शंख म्हणून आहेच विष्णूच्या हातामध्ये, लक्षात ठेवा. ऐसा अपकारिया तुझा उपकार, तू अपात्री ही परी उदार, दे दान म्हणून दारवंठे काल जहालासी बळीचा. असे तुम्ही अपकार करण्यावरही उपकार करणारे आहात, दानाला अयोग्य असण्यावरही आपण उदार होऊन दान केले आहे. बळीने सर्व पृथ्वीचे दान केले म्हणून आपण त्याचे द्वार रक्षक झालात. म्हणून बळीच्या द्वाराचे रक्षकच झाले. एवढं ते उदार त्याचं आहे बर का. तू ते आराधीना आयके, होती पुसा बोलावीत कौतुके, ती वैकुंठी तुवा गणिके सुरवाड केला. नामस्मरणाने तुझी आराधना करीत नव्हती किंवा तुझे नाव ऐकतही नव्हती. कौतुकाने राघूला रामकृष्ण म्हणून बोलवण्यास शिकवित होती, पण त्या वेश्येला आपण वैकुंठ सुख दिले. ती गणिका असते, तिला नाव वगैरे काय नाही, पण तिच्या तर तिला तिचा जो पक्षी आहे म्हणजे राघू म्हणजे पोपट असतो तिच्या पिंजऱ्यामध्ये, तिला ती रामकृष्ण म्हण असं शिकवत असते. तर पोपट्याला शिकवता शिकवता ती रामकृष्ण म्हणणार ना. तर असं म्हणत म्हणत सुद्धा म्हणजे अज्ञानात सुद्धा तुम्ही देवाचं नामस्मरण ठेवा असं त्यांना म्हणायचे. वाल्याचा वाल्मिकी कसा झाला तसा तो प्रकार आहे सर्व लक्षात. म्हणून देवाचं नामस्मरण सोडू नका किमान, म्हणजे मग तो तुम्हाला वैकुंठापर्यंत म्हणजे सर्व सुखापर्यंत नेऊ शकतो बरं का. कारण मोक्षाची कल्पना खूप अलीकडची आहे हेही तुम्हाला सांगून ठेवतो. म्हणून मोक्ष ही संकल्पना एखाद्या म्हणजे जाणीवेतनं बाहेर पडणं म्हणजे मोक्ष. लहानपणात आपण तरुण झालो, बाल्यपणाला मोक्ष मिळाला. तरुणपणात वयस्कर झालो, तरुणपणाला मोक्ष मिळाला. त्याच्यातनं प्रौढ झालो, मोक्ष मिळाला. प्रौढ मेलो, प्रौढत्वाला मोक्ष मिळाला. मोक्ष प्रतिक्रिया म्हणजे जीवात्म्यात गेलं. मग जीवात्म्यामध्ये तुम्ही कुठल्या स्तरावर जात आहात त्याप्रमाणे मग ते मोक्षाच्या संकल्पना, स्वर्गाच्या संकल्पना त्याप्रमाणे चालत राहतात. असं आलं. परंतु आपल्याला मोक्ष सुद्धा नकोय. आपल्याला विश्वातीत जाणीवेत जायचं आहे. आत्म्याला परमात्म्यात परावर्तित करायचं आहे. ही शेवटची निजधामाची जाणीव ही खरी साधकाच्या दृष्टीने महत्वाची आहे. कारण तुम्ही ज्या रीतीने देवाला म्हणजे समजाल तेवढा पुरताच देव तुम्हाला समजला जातो, हे तितकेच खरं आहे. म्हणजे सर्व समजलं पाहिजे. म्हणून मूळ ब्रह्म म्हणजे काय आहे हे कळलं पाहिजे. तुम्ही देवीची उपासना केलात तर प्रकृतीच्या ज्या जाणीवा आहेत तिथपर्यंत तुम्ही जाऊ शकाल. तुम्ही गणपतीची उपासना केली, इंद्राची केली, त्या त्या जाणीवांपर्यंत तुम्ही जा. परंतु तुम्ही त्या दैवताच्या मार्फत परमेश्वरापर्यंत मी कसा जाईल अशी उपासना करा. हा त्याच्या कारण तो जो देव तयार झालेला आहे तो त्या मूळ परब्रह्माची शक्ती म्हणून खाली आलेला आहे, लक्षात घ्या. पण तो परब्रह्म नाहीये, परब्रह्म वेगळाच आहे. या दोन गोष्टी समजून घेण्यासारख्या आहेत. म्हणून बाकी काही नाही. ऐसी पाहुनी वायाणी मिशे, आपण पे देव लागसी वाणी वसे, तो तू का अनारिसे मजलागी करिसी. असे काहीतरी फोल निमित्त पाहून जो तू आपली कौतुकाने प्राप्ती करून देतोस तो तू इतका उदार मी विश्वरूप दाखव म्हटल्यानंतर भरतेच कसे करशील. असे काहीतरी फोल निमित्त पाहून जो तू आपली कौतुकाने प्राप्ती करून देतोस तो तू इतका उदार मी विश्वरूप दाखव म्हटल्यानंतर भलतेच कसे करशील. म्हणून तुम्हाला विश्वरूप दाखवणारच आहे, त्याबद्दल प्रश्नच नाही काही येणार बर का. हा गा दुबतयाचेनी पवाडे, जे जगाचे फेडी साकडे, ती कामधेनूचे पाडे काय भुकेले ठाती. दुबत्याच्या प्रभावाने
म्हणजे इच्छित ते देण्यास समर्थ असल्यामुळे जी कामधेनू सर्व जगाचे दुःख नाहीसे करते, त्या कामधेनूचेच वासरू भुकेने राहील काय? मी तुझं वासरू आहे, त्याच्यामुळे तू मला हे विश्वरूप दर्शन दाखवणारच आहे. परत त्याचं सुरू झालं बरं का कृष्ण अर्जुनाचं. म्हणून मी हा जे विनविले काही ते देव न दाखविती हे कीर नाही, परी देखावया लागी देई पात्रता मज. हा, म्हणून मी जे आपल्याला विनंती करून विश्वरूप दाखवा म्हणून म्हटले ते आपण दाखवणार नाही असे मुळीच नाही. म्हणजे तुम्ही दाखवणारे गृहीत धरतोय मी बरं का. भाई अर्जुन म्हणजे काय, पण ते विश्वरूप पाहण्याची पात्रता मला द्या. म्हणजे इतके वेळ काय म्हणत होता, पात्रता असेल तर द्या. आणि आता कसा बदलला बघा, ते तुम्ही मला दाखवणारच आहात, मग ती पात्रता मात्र मला तुम्ही द्या. काय नाही, म्हणजे मला हा सिनेमा बघायचाच आहे, माझ्यात पैसे नाहीये, तुम्ही म्हणत असाल तर मी घरी जातो, नाही असं नाही, पण तुम्ही जर काढूनच देणार असेल तर मला तिकीटे काढून द्या. सगळं ते कसं काढून घ्यायचं एक एक गोष्टी. अगदी सुंदर मांडलंय ज्ञानेश्वरांनी. म्हणजे काय, तुझे विश्वरूपाकडे ऐसे जरी जाणसी माझे डोळे, तरी आरतीचे डोहळे पूर्वी देवा. माझ्या या दोन्ही डोळ्यांनी विश्वरूप पाहण्याजोगे आहे असे जर आपणाला वाटत असेल तर देवा माझी विश्वरूप दर्शनाची इच्छा पूर्ण करा. आता ठोक सांगितलं नाही, माझ्या डोळ्यात मला ते बघायचं आहे. ऐसी ठाये ठाव विनंती जव करू सरला सुभद्रापती, तव तया षड्गुण चक्रवर्ती सहावे चिना. कसा पागळला बघा कृष्ण, आहे की नाही. म्हणून तो सुभद्रापती अर्जुनाशी यथायोग्य विनंती जेव्हा करू लागला तेव्हा षड्गुण ऐश्वर्याचा सार्वभौम राजा म्हणजे अमर्याद षड्गुण ऐश्वर्य संपन्न जो भगवान श्रीकृष्ण त्याला धीर धरवला नाही बरं का. तो कृपा पियुष सजळ आणि येरू जवळा आला वर्षाकाळ, नाना श्रीकृष्ण कोकिळ अर्जुन वसंत. काय सुंदर उपमा बघा. कारण भगवान श्रीकृष्ण कृपारूपी अमृताने वळून आलेला जलयुक्त मेघ होता. कृपारूपी अमृताने वळून आलेला परत आलेला आहे मेघ बरं का. जलयुक्त मेघ होता आणि अर्जुन हा अत्यंत जवळ येऊन ठेपलेला पावसाळा होता. काय भयंकर. किंवा श्रीकृष्ण कोकिळ पक्षी होता व अर्जुन वसंत ऋतू होता. म्हणून कारण आता कृष्णाला करायचंय सर्व, त्याच्यामुळे क्रियात्मक जे दाखवलेलं आहे ते कोकिळेच्या मार्फत दाखवलेलं आहे. कारण कोकिळेचा कंठ फुटला पाहिजे तसा कृष्णाला विश्वरूप दर्शनाचा कंठ फुटला पाहिजे आणि वसंत ऋतू अर्जुनाप्रमाणे समोर उभा आहे. भयंकर मस्त उपमा द्या बर का. ना तरी चंद्रबिंब वाटोळे देखोनी क्षीरसागर उचंबळे, तैसा दुणेही वरी प्रेम बळे उल्लसित दाहला. किंवा वाटोळे पूर्ण चंद्रबिंब पाहून जसा क्षीरसागर उचंबळतो त्याप्रमाणे अर्जुनावरील द्विगुणित झालेल्या प्रेमाने भगवान अत्यंत आनंदित झाले. अशा प्रकारे कृष्ण आनंदित झालाय. आणि तिथं श्री भगवान वाच इथं सुरुवात होतोय. पश्चिमे पार्थ रूपाणी शतशोवत सहस्रशः नाना विधानी दिव्यानी नाना वर्णा कृतीनीच. भगवान श्रीकृष्ण म्हणतात अर्जुना माझी नाना प्रकारची व नाना प्रकारच्या दिव्य वर्णांनी व आकृतींनी युक्त असलेली शेकडो हजारो म्हणजे अनंत रूपे पहा. पहिल्या याच्यातच त्याने अर्जुनाला सांगून टाकलं की तू आता काय बघायचं आहे. म्हणजे हे वैश्विक स्वरूप कशा प्रकारचं आहे. हा सुंदर मनोहर असा पुढचा सर्व सर्ग जो आहे तो आपण पुढच्या शुक्रवारी बघूया. हरिओम.